कसं काय कोण येईल काय? तुतारी शरद पवार चंद्रगट बर बर धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. बर आता ती तर आता इथं म्हणजे नवीनच आता खाते उभारले ते. भाजपची कामं काय आहेत त्यांनी सांगावं. बर बर हा, हा, हा. हा एकदा प्रत्येक फुटणारे लोक घेऊन गोळा करून असले उभा केल्या सगळी. हा, हा, हा. त्याच्यामुळं शरद पवार गट. तुतारी त्यांनी कामं केलेली हा, हा. आणि आमची जी काय अडचण असेल ती निवारण केलेली आहे. बर बर हा. अलग लक्षात त्याच्यामुळे तुतारी, बर बर बाकी काय नाही. हम्म. तुतारीशिवाय बात काय नाही. वाटतं कोण निवडून येईल? मोहिते पाटील. बर काय तुतारे हम्म काय इथं खासदार आहेत की चालू खासदार काय त्यांनी काय नाही काम केले? काय नाही केलं. हा. त्यांना का टाळताय का? काय कामच केलं नाही काय नुसतं नावाला खासदार आहे. हा. आमच्या तुतारीच चालणार आहे. काय शरद पवाराला सोडत नाही कोणी. हा. का हो? माणूसच तसा आहे ती. काय शरद पवार म्हणजे काय हे काय हे इलेक्शन झाल्यावर पुढच्या इलेक्शनला येत होती. लिंबाळकर कवा गेल्या वर्षी ते पंचवर्ष निवडून गेला त्याच्यावर आता आला इलेक्शनला. मध्ये कुठे येतात कोण काय बघत नाही काय नाही. आज दुधाला काय रेट आहे? 20 रुपये लिटर. पाणी काय भाव आहे? 20 रुपये. फुकाटचं पाणी 20 रुपये. दुधाला एवढं वैरण, पाऊस नाही, दुष्काळ आहे, पाणी नाही, कोणी विचार करतंय काय? काय नसतं. बघू म्हणलं एवढे वर्ष अस्मिता संविधान आहे देशातल्या तो गोरगरीब जनतेला तळागाळातल्या लोकांना संविधानातून न्याय मिळतो. जर ती संविधान बदलण्याची भाषा जर RSS करत असेल, भाजप भारतीय जनता पार्टी करत असेल तर पूर्णपणे विरोध करायला हरकत नाही ना. राहणार ना, परंतु भारतीय जनता पार्टीला प्रामाणिकपणे मतदान करणार याची गॅरंटी आम्ही देणार आहे. आम्ही लोकांना सुद्धा सांगणार की भारतीय जनता पार्टीला मतदान. इथं खासदार कोण आहे? खासदार खासदार कोण आहे? खासदार तेवढं नाही सांगतात. खासदार नाही का सांगतात? संजय मामा आमदार आहे. हा मग कोण खासदार कोण आहे तिथले? हे असं काय कोण आहे ते? एवढं सांगता येत नाही मला. खासदार माहित नाहीत का राव? 5 वर्ष आता निवडणुका लागली की. नाही मोदी नाही, हिटलर शाही जास्त. हिटलर शाहीला आम्ही युद्ध घालत नाही. मग उद्या काय व्हायचं, उद्या काय व्हायचं होणे आमचं. पण हिटलर शाहीला मतदान करायचं. मीच येणार म्हणजे काय तर माझी गॅरंटी म्हणजे तुझी गॅरंटी, आमची उद्याची गॅरंटी नाही. आणि तुमची 5 वर्षाची गॅरंटी. कुठलं हुकुमशाही काही नाही चालत आम्हाला. आमचं मतदान माहिती मग पडलं. आता गॅरंटी म्हणलं चालवायला की राव ते. गॅरंटीवाल्याला मतदान द्यायचं. ही पट गॅरंटीला मतदानच द्यायचं. आपलीच गॅरंटी नाही होती. 2 तासात बाजू आमच्या संग बोलतोय, 2 तासांनी मैत्रीला जातो म्हणलं. मग त्यांची त्यांची गॅरंटी नाही. आता आमची गॅरंटी कशी? 5 वर्षाची गॅरंटी. 5 वर्षाची गॅरंटी. ही कुठली गॅरंटी? 2 मिनिटाची गॅरंटी आहे. 5 वर्षाची गॅरंटी कशाची? 5 वर्षाची गॅरंटी आम्हाला ती गॅरंटी पडेल. नमस्कार, संघर्ष न्यूज कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील देवळाली या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी सध्या आपण माढा लोकसभेचा जनतेचा कौल काय आहे आणि त्याचा आढावा इथं आपण घेत आहोत. म्हणजे आता कंटिन्यू आपण हा आढावा घेत असताना आता सध्या आपण देवळाली या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही तरुण मंडळी आहेत, मतदार आहेत. ते सध्याचे उद्याचं तिलक माढा जनतेचं नेमकं खासदार कोण होणार हे ठरवणारे इथले मतदार आहेत. नमस्कार, आपलं नाव काय? भरत कपडे. बर काय निवडणुका लागल्या त्या? खासदारकीचे लागले. हा 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 रणजित निंबाळकर येणार. बर 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 का हो? निधी भरपूर दिलेला आहे गावासाठी त्याच्यामुळे तेच येणार. बर बर मोहिते पाटील बी आता रेस मध्ये आहे ते. मोहिते पाटलांचा इथे काही विषय चालत नाही. नाही इथला नाही विषय, पण तो माळशिरस म्हणून 1 लाखाचं लीड दिलं तर म्हण तिथलं. मग आता नंतर रणजित येणार. बर बर हा. जनतेचं काय आहे? 100% जनतेचा कौल रणजित निंबाळकर. बर आता इकडे दुसरे आहे तिथं फिटर आहे, एक युवक आहे. भया नमस्कार, तुझं नाव काय? पृथ्वीराज कनगुडे. बर काय निवडणुका लागल्या त्या? कसं काय वाटतं निवडणुकीत? कोण खासदार होईल काय इथलं? आता मोहिते पाटील आहे ते आपलं शरद पवार पक्षाकडनं, त्याप्रमाणेच परत आता निंबाळकर आहे ते भाजपाकडनं, वंचितकडनं बारसकर आहे रमेश बारसकर. कोण येईल वाटतं? होय. काय इथले विकास काम काय केले? विकास काम काय आपलं नाव? महेश कानगुडे. बर 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 काय निवडणुकीचं कसं काय बघता येईल?
काय बरं चाललंय माझं काय आता गाव काय इथलं कसं काय म्हणजे काय कोण निवडून येईल का काय आता निवडून आलं ते तिकडे त्याचा विकासाचं असून तिकडे बघायचं आपण त्याला मतदान करायचं हा तरी काय वाटतं तुम्हाला काय वाटायचं आता मोहिते पाटील बी आहे ते इथं रेस मध्ये आहे ते निंबाळकर आहे ते वंचित करणं रमेश बारसकर आहे ते काय वाटतं कोण येईल आता निंबाळकर बघायचं आपण काम हे केलेली भरपूर त्यांनी म्हणजे गावासाठी हा बऱ्यापैकी. गावासाठी बऱ्यापैकी केलेलं आहे बरं, बरं. हा आता आपण दुसऱ्याही काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हो आपलं नाव काय नवनाथ शिंदे बरं बरं देवळालीचीच का देवळाली बर काय निवडणुका लागल्या त्या कसं काय कोण येईल काय तुतारी शरद पवार चंद्रगट बर बर धैर्यशील मोहिते पाटील धैर्यश मोहिते पाटील बर आता ती तर आता इथं म्हणजे नवीनच आता सध्या उभारले ते भाजपची कामं काय आहेत त्यांनी सांगावं बर बर हा, हा, हा प्रत्येक फुटणारे लोक घेऊन गोळा करून असले उभा केल्या सगळी हा, हा, हा. त्याच्यामुळं शरद पवार गट बर विकास होईल का ते आले? 100% मोहिते म्हणले विकास बर 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 त्याच्या आधी सुद्धा विजय दादा होते विजयदादा कामच चांगले आहेत ना मोहित्यांचे बर 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 बाबा नमस्कार कुठले देवळाली होय विनायक शंकर कुटाळ बर हो तुतारी बर बर हा का तू तारीख का वाटते काय तुतारी त्यांनी कामं केलेली हा हा आणि आमची जी काय अडचण असेल ती निवारण केलेली आहे त्यांनी. बर बर आलं का लक्षात त्याच्यामुळे तुतारी बर बर बाकी काय नाही तुतारीशिवाय बात नाही देवळ ते आता छल्ला का ऊस गाडी काय काय नाही चला ओके काय नाव रेवणनाथ नानासाहेब मोरे बर काय निवडणुका लागल्या त्या काय कोण येईल या ठिकाणी मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासंदर्भात जो कोणी उमेदवार किंवा जो पक्ष मराठा आरक्षणाच्या संदर्भात बाजू मांडेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणासोबत त्यांना निर्णय देण्यासाठी ठाम राहील त्या पक्षाचा उमेदवार जो असेल त्याला आम्ही निश्चितच मतदान करून निवडून आणू कोण येईल काय मग आता अजून तर काय नाही परंतु जे उमेदवार किंवा जो पक्ष स्पष्टपणे मराठा आरक्षणासाठी आम्ही आरक्षण देऊ असं जो बोलेल त्याला आम्ही 100% मतदान नाही, करणार. आता सध्या तरी निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक जण मतासाठी मराठा आरक्षण देणार हे काय प्रत्येक वेळेस ठरलेलंच आहे मग आता तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये कोणतरी असेल की बाबा धैर्यशील मोहिते पाटील आहे ते तुतारीकडनं कमळाकडनं निंबाळकर आहे ते वंचितकडनं रमेश बारसकर आहे ते मग नेमकं आता कोणतरी असेलच ना आता प्रत्येक जण आश्वासन देणार पण प्रत्येकाला मतदान नाही देता येणार बरोबर आहे की परंतु अजून मनोज जरांगे पाटलांनी जसा आदेश दिलेला आहे तो मला तो योग्य उमेदवार वाटेल शेवटी 7 तारखेपर्यंत जसा आदेश येईल किंवा 7 तारखेपर्यंत मराठा समाजाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय वाटेल त्याला आम्ही नक्कीच मतदान करू काय नाव गणेशकर बरोबर बर बर कुठले हे देवळाली काय निवडणुका लागल्यात माहितीये का नाही माहित आहे हा. कोण होते आपल्या इथले खासदार लिंबळकर बर बर काय हो इथं काय विकास काम होती कसं काय असं काय वाटत नाही बरं का पण त्यावेळेस सगळं बदल आहे बर कोण येईल तुतारी होय वाजल का वाजणार होय लोकांचं ऐकतोय आपण नुसतं माझच नाही बर बर बऱ्याच लोकांचं चाललंय बर पैसे घ्या काय घ्यायचे पण तू तरी होय बर चल. विजय कानगुडे बर कुठले देवळाली का देवळाली काय इथं सगळे कानगोडीचे दिसायला राव कानगुडे कानगोडे आणि गायकवाड गायकडून कानगुडे होय काय निवडणुका लागल्या त्या काय आपल्याला नाही मतदान असेल की काय मग कुणाला देणार कसं सांगता आता मतदान कोणाला द्यायचं बर कोण निवडून येईल कोण तुमच्या अंदाजे कोण यायला पाहिजे आता ते आता तुम्ही सांगायचं आता आम्ही काय सांगायचं तुम्हाला काय वाटतंय जनतेचं नेमकं काय कौल कुणाला आहे काय कौल सध्या तर तुतारीकडे आहे पण काय सांगावं पुढं येईल का यायला नमस्कार हो नमस्कार काय नाव शिवाजी गणेशकर बर बोला मग आपलं ते गणेशकर आपले हे आहेत का ग्रामपंचायती मधले भावकी का आप्पा गणेशकर होय बर बर काय आता निवडणुका लागल्या त्या
काय नाव? विनोद गायकवाड. बर. काय निवडणुका लागले ते आता? हा, काय वाटतं कोण निवडून येईल? मोहिते पाटील. बर. काय तुतारे? काय इथं खासदार आहेत की चालू खासदार? का त्यांनी काय नाही काम केले? काय नाही केलं. हा. त्यांना काय टाळताय का? काय कामच केलं नाही. काय नुसतं नावाला खासदार आहे. हा. तरी किती किती मतानं इथं तुतारी वाजल? नाही सांगता येतं काय एवढं. माळा लोकसभेत. पण येणार नक्की. होय. मालेगाव. बर. बालेगाव कुठं आलं? हे दुलिया मालेगाव. दुलिया मालेगाव. हो. बर. तिकडे काय वाघ सब कैसा माहोल है वहाँ? वहाँ माहौल अच्छा है अभी. हाँ. ठीक है. ठीक है. हाँ. कौन कौन से गुटों में वहाँ भिड़ंत होने वाली है? कांग्रेस, हाँ. MIM, हम्म. जनता नंबर 1, हाँ. ये जनता दल है. हाँ. कौन आएगा? कौन आएगा वो? कौन आएगा? कौन आएगा? कौन आएगा अभी उनके- वो तो कुछ कह नहीं सकते. आपका वोट किसे है? आप तो हम चाहे जिसको दे दे. बस सरकार किसकी अच्छी लगती है आपको? अभी तो देखो किसकी सरकार अच्छी नहीं लगती अपने को. क्यों? महंगाई इतनी कर दी है ना, आदमी है तो इतना मुगा गए. तो सरकार किसी के तो कोई तो आपके मन में होगा ना ये सरकार आएगी तो महंगाई कम होगी, अरे जो भी जीवन सुधर जाएगा. जो भी सरकार आती वो उसका काम करके चल जाती. हाँ. आदमी ऐसी परेशान रहता. सब लूटने का काम कर रहा सब लूटने का काम है. झूठ बोल के वोट ले लेते हैं और लूटने का काम करते. है. चलो ठीक आहे. काय नाव? माझं दिलीप गायकवाड. बर बर बर. काय आपलं काय निवडणूक लागली? तुमची काय इच्छा आहे? तुम्ही कोणा देवा तुम्ही सांगा ना. तो आता आम्ही जनतेचा कौल विचारतोय. आम्ही जर सांगायला लागले की तुम्ही ह्याला मत द्या, ती म्हणते तुम्ही कुणाला तर मॅनेज होऊन आला. नाही, प्रश्न आम्ही म्हणून तुम्हाला विचारावं की कोणाला द्यावा मतदान. कारण तुमच्या मनामध्ये काय? आमच्या मनात तर तू तरीच चालणार आहे. ते काय शरद पवाराला सोडत नाही कोणी. का हो? माणूसच तसा आहे. ती काय शरद पवार म्हणजे काय ही काय आहे हे इलेक्शन झाल्यावर पुढच्या इलेक्शनला येत होती. लिंबाळकर कवा गेल्या वर्षी ते पंचवर्ष निवडून गेला, त्याच्यावर आता आला इलेक्शनला. मध्ये कुठे येतात कोण? काय बघत नाही काय नाही. आज दुधाला काय रेट आहे? 20 रुपये लिटर. पाणी काय भाव आहे? 20 रुपये. फुकटचं पाणी 20 रुपये. दुधाला एवढं वैरण, पाऊस नाही, दुष्काळ आहे, पाणी नाही. कोण विचार करतंय? काय नसतं. बघू म्हणलं एवढे वर्ष शरद पवार काय होईल. निंबाळकरांनी आता खासदार होते इथं, काय त्यांनी काम नाही केली? कुठं आलेच नाही, दिसलेच नाही. कुठलं लिंबाळकर काय ओळखतच नाही. काय काम? कसली काय काम आहे? काय काम आहे? आता पाणी नाही जाणार माणसाला. कोण बघतोय जाऊ? त्यांचंच इलेक्शन गाड्यान चालू झालं. इकडे मारा ना का माणसं मेरी. नाही तर लेट जाईल माडा तालुक्यात 50,000. बर. 50,000 लेट जाईल. म्हणजे करमाळा तालुक्यात किती? करमाळा माडा मतदारसंघ माडा आहे ना. बरोबर. 36 गाव आहे. हा ते काढले त्या सगळं 50,000 लेट जाईल. दुसरे काय तिथं? नमस्कार, आपलं नाव काय? नितीन दामोदर. नितीन किसन दामोदर. काय वाटतं आता निवडणुका लागल्या तर? होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर सांगायचं म्हणलं तर भारतीय जनता पार्टी व RSS यांचा पिंड आहे भारतीय संविधान बदलण्याचा. आणि 80% यांचं काम पूर्ण झालं असे स्वतः लोकसभेचे पार्लमेंटचे खासदार सांगतात. त्याच्यामुळे मान्य नागेदादा कांबळे आमचे नेते, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक यांनी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मोर्चा 15-20 हजाराचा मोर्चा काढला लोकांचा, संविधान बचाव. या माध्यमातून आम्ही संविधान बचावण्यासाठी आणि संविधान वाचण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पूर्णपणे विरोधात जाणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टी हा पराभूत करण्यासाठी देशामध्ये त्यांचं पूर्ण टार्गेट आहे की संविधान बदलायचं, देश हिंदू राष्ट्र बनवायचं. यांचं हिंदू राष्ट्र बनण्याचं आम्ही आता तुम्ही सांगितलं की नागेशदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही बीजेपीच्या विरोधात जाणार आहे, परंतु RPI तर बीजेपीचा मित्र पक्ष आहे की जरी असला, परंतु आमच्या भावनेला अस्मितेला जर हात घालत असेल तर आमच्याला पूर्णपणे विरोध असेल. आम्ही सर्व मतदार बंधूंना सुद्धा सांगणार की भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही कोणाला मतदान करू शकता, पण भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका, असे आव्हान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. करमाळा तालुक्यातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये. नागेशदादांनी याविषयी काय भूमिका व्यक्त केली आहे? अजून काय भूमिका केली नाही. ज्यावेळेस नागेदादा जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णय पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार.
आमचं नेतृत्व नागेदादा आहे. नागेदादांनी सांगितलं बीजेपीला मतदान करा तर. नाही आम्ही करू शकणार नाही. नागेदादा सुद्धा करणार नाही, आम्ही बी करणार नाही. नाही सांगितलंच तर. नाही तरी करणार नाही. का तर आमची अस्मिता संविधान आहे. बरं. देशातल्या तो गोरगरीब जनतेला तळागाळातल्या लोकांना संविधानातून न्याय मिळतो. जर ती संविधान बदलण्याची भाषा जर RSS करत असेल, भाजप भारतीय जनता पार्टी करत असेल तर पूर्णपणे विरोध करायला हरकत नाही ना. म्हणजे नागेदादांनी जरी सांगितलं ते करणार. नाही नागेदादा म्हणणार बी नाही आम्हाला भाजपला मतदान करा. नागेदादा म्हणणार भाजप विरोधात नाही, जाणार. आपण गृहीत धरू, हा, सांगितलं. तरी आम्ही करणार नाही. आता सर्वसामान्य नेते आहे म्हणता की तुम्ही. नेता आहे पण नेते पण आम्ही राहणार ना. परंतु भारतीय जनता पार्टीला प्रामाणिकपणे मतदान करणार याची गॅरंटी आम्ही देणार आहे. आम्ही लोकांना सुद्धा सांगणार की भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका. बरं, कोण येईल मग काय? आता ह्याची काय गणित सांगू शकणार राजकीय आम्ही. नाही, आता काय इथं मोहिते पाटील आहे ते, हा. निंबाळकर आहे ते, बरोबर आहे. आणि वंचित कडनं बारसकर आहे ते. मग काय वाटतं कोण म्हणजे नेमकं आता सध्या तर तुम्ही म्हणता बीजेपीला विरोध, हा, मग बरोबर. वंचित बी आहेत, मग तुतारी आहे, आणि तुतारी आता बीजेपी मधनं मोहिते पाटील आले तर मग आता नेमकं मतदान काय वंचितला करणार का तुम्ही? समजा वंचितचा अजून काय निर्णय नेत्याने आम्हाला सांगितलं ना नागेदादा किंवा तुम्ही हा निर्णय घ्या. ज्यावेळेस नागेदादा आम्हाला सांगतील किंवा कार्यकर्त्याला आपल्याला वंचित संघ जायचंय का कुणा संघ जायचंय, की ज्यावेळेस नेत्याचा आदेश येईल आम्हाला की ह्या पक्षाच्या आपण माध्यमातून काम करा, त्याप्रमाणे आम्ही लोकसभेला निर्णय घेणार. पण भाजपच्या विरोधात ही 100% ह्यात काय दुमत नाही. आता विषय काय आहे बोला. की मोहिते पाटील बीजेपी मधनं आले ते, हा बरोबर आहे, मान्य आहे ना. बरोबर. वंचितला भाजपाची बी टीम म्हणते ते. नाही त्यांचं ते आरोप चुकीचा आहे ना. बी टीम म्हणणं चुकीचं आहे. जर बी टीम असती तर त्यांनी त्यांना उमेदवारी दिली असते, इतर चिन्ह दिलं असतं. त्यांनी चिन्ह दिलं का? त्यामुळे बी टीम मनाचा प्रश्नच येत नाही ना. एमएमला म्हणतात बी चिन्ह आहे, बी टीम आहे, पण त्याचा बी टीमचा उपयोग काय? आता तुमच्या संघ आला की बी टीम झाली, तुमच्या विरोधात गेलं बी टीम झाली, पण चुकीचे आहे ना. त्याच्यामुळे संविधान बचाव बीजेपी हटाव हा नारा आमचा राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दुमत नसणार. आणखी कुणाला द्यायचं ते ठरलेलं नाही. ते अजून ठरलेलं नाही. जे ठरल त्यास आम्ही तुमच्या समोर येऊ आणि सांगू किंवा लोकांना आवाहन करू की ह्या पक्षाला तुम्ही मतदान करा. पण बीजेपीच्या विरोधात पूर्णपणे देशात बीजेपीच्या विरोधात मतदान करा एवढं आम्ही भूमिका सांगणार आहे. आता आपण पुढे काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इथं जे हॉटेल आहे, मोठ्या प्रमाणातली वाहतूक आहे, आणि इथं काही इथले प्रतिष्ठित लोक बसलेले आहेत. जे प्रतिष्ठित आहे लोक आहेत इथं, इथं काही आता हे भंगाराचा व्यवसाय करणारे सुद्धा काही इथं नागरिक आहेत. नमस्कार, काय नाव? दुर्गा शिंदे, कुठले? देवळीच का? देवळाली. काय निवडणुका लागल्या त्या माहित आहे का? माहित नाही कोण येईल? कोण येईल? त्याचं काय सांगता येत आता पुढचं. बरं राहू दे. आपलं मतदान कोणाला? काय तसं सांगता येत नाही आता. वैध वस्तीवर काय ठरवतील ती आता सगळ्या मनावर. बरं, आता इथं खासदार कोण आहे? खासदार खासदार कोण आहे? खासदार तेवढं नाही सांगता येत. खासदार नाहीत का सांगतात? संजय मामा आमदार आहे. हा, मग कोण खासदार कोण आहे तिथले? हे असं काय तुझं कोण आहे ते? एवढं सांगता येत नाही मला. खासदार माहित नाहीत का राव? 5 वर्ष आता निवडणुका लागली की. सांगता येत नाही तेवढं. बरं असू द्या. बीजेपी कडनं निंबाळकर आहे ते, परत शरद पवार पक्षाकडनं आता हे आहे ते मोहिते पाटील आहे ते, वंचित कडनं रमेश बारसकर आहे ते. कोणाला मतदान द्यायला? वैध वस्तीवर काय ठरवतील ती आता. मग आणखी काय तुमची मीटिंग बैठक नाही का झाली? नाही झाले. हा. झालं नाही. बर, कधी होईल काय? होईल मतदान जवळ आलं की सगळे बसतील माणसं. मग कोणाला किती आहे मतदान? 250-300 असत. म्हणजे एक हाती पडते म्हणा कोणाला तरी. हा. होय, निर्णायक मतदान आहे. इथं आता सगळीच इतकी प्रतिष्ठित व्यक्ती बसलेली आहे ती. ही सगळी उद्योजक मंडळी असल्यासारखी आहेत ही सगळीच. तर या ठिकाणी आता हे उद्योजकच आहेत ते. नमस्कार, काय नाव? संदीप गायकवाड. काय निवडणुकीचं वातावरण काय म्हणतंय? निवडणुकीचं वातावरण काय, निवडणुकीला किंमतच राहिलेली नाही आता. का हो, काय? काय सगळे मोठे मोठे नेते लोक झाले. एका ह्यात शेत खाली लोकांची ग्रामपंचायत लेवलला लोक एकामेकाचे डोके फोडतात आणि मेन विरोधक आहेत ती एक होते.
त्याच्यामुळे काय लोकांना इंटरेस्ट राहिला नाही निवडणुकीत आता. आता ते झालं, परंतु आता देश चालवायचं म्हणलं की कोणतरी निवडून द्यावं लागेल की. कुठलं तर सरकार पाहिजे. आहे आम्ही सरपंच जी सांगाल आशिष गायकवाड त्यांची कामं करतो. त्यांचे नेते संजय मामा आहेत. संजय मामाचे नेते अजित पवार आहेत. त्या नेत्यांचा हुकूम ते काय का असं आम्ही मतदान त्यांना. स्थानिक लेवलला तुमचं काय ते सांगा. स्थानिक लेवलला काय मस्त तुतारीची हवा आहे, पण आम्ही मतदान भाजपलाच करणार आहे. हा, असं सांगा. हो. आता इथे एक पैलवान आहे तर पैलवान काय नाव? अमोल गायकवाड. काय कसं काय वातावरण आहे? वातावरण बरं आहे म्हणायचं काय तर. हा, बरं आहे म्हणजे नेमकं कसं खरं काय आहे? खरं म्हणल्यावर कसं सांगावं काय अडचणीचं होत आहे काय? मग काय झालं. काय नेमकं काय अडचणीचं काय होतंय? आपलं मतदान कुणाला का असं बरं. हा, आता आपण सोप्यातनं जाऊ. आपलं मतदान कुणाला का असं ना, परंतु वातावरण कसं आहे? जरा सखीच वातावरण. आपण कसं कसं काय संजय मामा जिकडे असेल तिकडे मतदान. बरं, आपलं मतदान कुणाला? संजय मामा ज्याला म्हणते ना. बरं, वातावरण कसं आहे? वातावरण करताय तुम्ही, पण वातावरण कसं आहे? वातावरण काय म्हणायचं कुणाचं आहे? मामाचं. मामा जिकडे आहे का? सांगतो मामा खासदार केलं नाही तर भाजप. होय. बरं, बाहेर गावचे तिकडे नेमका मोठा टापू बनवला इथला. काय नाव? कमलेश चोपडे. होय. कसं आहे वातावरण? वातावरण धैर्यशील मोहिते पाटील. होय. काय ते निंबाळकर बी आहेत किंवा चालू खासदार आहेत की? चालू असले पण काय नाही, त्यांची कामं काही एवढी नाहीत. त्यामुळं भाजपने काय सगळे भ्रष्टाचारीच लोक घेतले. भ्रष्टाचार मुक्त म्हणतात, पण घेते सगळे भ्रष्टाचारवालीच घेते. त्यामुळं काय खरं नाही त्यांचं. मग ह्यावेळेस बदल. तरी मग किती इथं आता तुम्ही मोहिते पाटील म्हणता, मग माढा लोकसभेतनं किती काय म्हणजे किती किती मताधिक्य मिळेल? बरोबर, ते जिंकून यायचं. लाखभर मताने निवडून यायचं. होय. 100% वन वे चालू चालणार. हा, वन वे तर चालणारच 100%. तर आता आपण पुढे हे जाऊ. नेमके पुढे काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, नमस्कार. काय नाव? बर, काय नाव? शहाजी. बर, देवळालीच. हो. कसं काय वातावरण? निवडणुका लागल्या ते आता लोकसभेच्या. वातावरण आम्हाला अमान्य मान्य नाही. नोकरी नाहीत, खाजगीकरण नाही. बर. काय शेतमालाला बाजार नाही, खाजगीकरण चालवलंय. काय कामाचं नाही. हे असंतोष आहे उलट. नेमकं काय कसं मग कोण निवडून येईल? कोणाच सरकार पाहिजे? मग सरकार आम्हाला पवार साहेबाच पाहिजे. इथं कोण निवडून येईल? इथं कोणाला पवार साहेबाच येईल. इथं धैर्यशील मोहिते पाटील दिले तर मग त्यांच्या वतीनेच आहे ते, त्यांच्या मार्फतच आहेत. पण आता मोहिते पाटील बी बीजेपी मधनं चालेल की? आलेले ते पाठीमागच्या टायमाला आलेले आताच आले की? आता मागच्या 8-10 दिवसाखाली त्यांचा प्रवेश झालाय. ते ह्याच्यामध्ये आले तुतारीमध्ये, म्हणजे पवार साहेबाकडे. हो. आमचा मोदींनी काय केलं नाही, पण खाजगीकरण करत चालवले. मुलं शिकून बी नोकरी नाहीत, करायचं काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. मुलांनी इथं काय करायचं खेड्यात? काय देवळालीचा काय विकास? काय नाही विकास आमचा ग्रामपंचायत गावापुरता ठीक आहे. आमचे जे नेते आहेत आशिष गायकवाड ते चांगले आहेत गावापुरते, पण त्यांची ताकद किती? सरपंच पदापर्यंत. पुढं काय? ते चांगलेत, वैयक्तिक चांगलेत. म्हणजे वरिष्ठ लेवलनं काय मदत नाही झाली? वरिष्ठ आता त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी गावात पाणी पुरवठा ही चांगला आहे. बरं. हो. गाव म्हणजे गावाबद्दल म्हणजे ग्रामपंचायतीचा आहे पाठपुरावा, परंतु वरिष्ठ लेवल वरनं काय मदत नाही का मिळाली? मदत त्यात मिळली ग्रामपंचायत पुरती, पण वरून जर आपण वर बघितलं पाहिलं तर केंद्राकडे तर नोकऱ्याचं खाजगीकरण करत चाललंय ना. हा असंतोष मोठा आहे. मुलं शिकून काय करायचं? हो. आज माझाच मुलगा आज घरात बसून आहे. 9 वर्ष पुण्याला शिकवलाय मी. रुपया गोळा करून त्यांचा मुलगा शिकवला, त्याचा काय उपयोग झाला सांगा की?
आपलं काय नाव? बाळासाहेब आप्पा गायकवाड. कल्याण भाऊची भाऊच आहे ती. कल्याण भाऊंचं सध्या करमाळा तालुका म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्यामधलं एक मोठं नाव आहे. आहे ना, आहे ना. हा. भाऊंनी तेवढी म्हणजे समाजासाठी केलेली चांगलं काम केलेलं आहे. मग आता मग त्या अनुषंगाने इथलं कसं काय, इथलं वातावरण कसं कशाच वातावरण पाहिजे? म्हणजे सामाजिक म्हणा हा. किंवा इथलं विकासाचं भाऊंचं एक विजन होतं चांगलं तसा, म्हणजे आतापर्यंत तसा विकास झालाय का नाही? झालाय की भाऊनी चांगला विकास केलाच आहे की. नाही, भाऊंनंतर झालं, आशिष गायकवाड करतोच आहे की. त्यांचं झालं हो. परंतु हा. आता जसं यांनी सांगितलं हम्म. की वरिष्ठ लेवलवरनं सुद्धा काहीतरी इथं मदत मिळणं किंवा इथला अहो, मदत म्हणावं तसा. येणारे ती मदत मिळणारच ना. बरोबर. हा. मग ती झाली का नाही, मला काही गोष्टी होत्यातच की. आता संजय मामाने काय निधी दिलेला आहे, ते काम चालू आहेत, रस्त्याची काम आहेत. परत दलित वस्तीला पाणी पुरवठा, बोर घेतलेत, बरेचशी कामं केलेत. परत समाज मंदिर चालू आहे. मग कुठलं सरकार यावं काय? सरकार म्हणजे सरकारवर जरी भाजपचं आलं तरी आम्हाला चांगलंय, पण शेतीमालाला भाव नाही. दूध व्यवसाय मध्ये, दूध लॉस मध्ये बरंच म्हणजे काय सांगा ना, कापसाला भाव नाही. मग आता तुम्ही तर म्हणता अडचणी बी सांगताय, म्हणता सरकार बी ती पाहिजे. नाही नाही, आता त्यांनी जर असं केल्यावर कसं यायचं सरकार? लोकांना जर दुखिलं तर येणार नाही ना. तिथं आता अडचणी बी सांगताय, परत वर सरकार बी तीच पाहिजे. अहो पाहिजे म्हणजे कसं आहे, आम्ही काय म्हणतोय, सुविधा तुम्ही द्या ना व्यवस्थित. शेतीमालाला भाव द्या. लाईट नाही तुमची, 8 तास आहे, 6 तासावर लाईट आणली, काय करायचं मला सांगा ना. बरं, तुम्ही जीएसटी लावलाय 18%, 2000 पोत म्हणलं, त्याला जीएसटी किती लागते बघा ना तुम्ही. बरं, आता झालं वरिष्ठ लेवलला तुम्ही सांगितलं केंद्रामध्ये बीजेपी सरकार यावं, स्थानिक लेवलला माडा लोकसभेचा ऐका की, बोलतोय. आता धैर्यशील मोहिते पाटीलच येणार, आम्ही 100% सांगतो. 100%. आता माझ्याकडे 200 सभासद आहेत. आम्ही त्यांचा पाठपुरावठा केला, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणले आपलं कशातच काय नाही. म्हणले काय करायचं मला सांगा. दुधाला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, काय सांगा. शेतकऱ्याच्या भावना जर दुखवल्या का नाही, काय सुद्धा करत नाही. आणि एकदा शेतकरी जर चिडला ते कुणाचंच ऐकत नाही. मग आता तुम्ही तर सांगितलं की संजय मामा आता नेते आहेत ते. संजय मामा नेते आहेत, पण तर आता मग संजय मामाचं ऐकतच नाही त्यावेळेस लोक. आमदारकीला बघू म्हणतात काय असेल. हो, आमदार लेवलला आम्ही काय करायचं ते करू, पण आता आम्ही तुतारी चालवणार ही 100%. बरं, तुतारी चालली तर काय विकास होईल का माडा लोकसभेत? होईल की, होईल ना. आता ती पुढं काय करते पुढचं कोण सांगू शकत नाही, पण आपल्याला वाटत नाही. तुम्ही उद्या कुणाचं बी सांगता, पुढचं कोणाचं सांगू शकत नाही. उद्या माझं उद्या पुढं काय होईल सांगता येत नाही. उद्या दिवस बोला, अजून काय बोलायचं? काय ना, ठीक आहे, आपल्या भावना पोहोचल्या. कुठले आहेत बाबा? इथलेच का? काय नाव? बाळू कानवडे. निवडणुका लागल्या त्या, बर, माहित आहेत का नाही? माहित आहे. बर, खासदार कोण आहे तिथले आपले? काय आपल्याला माहित नाही. हा. माहित नाही म्हणा कोण आहे खासदार. बरं, आता काय इथं बीजेपी कडनं निंबाळकर आहे ते, बर तर शरद पवार गटाकडनं तुतारीकडनं यायचे धैर्यशील मोहिते पाटील आहे ते, बर. वंचित कडनं रमेश बारसकर आहे ते. कोण येईल निवडून? आता आपण काय सरकार आहे का त्यांना सांगा निवडून यायला? पण मतदार तर आहे की, मतदान आपण मतदान करू. काय, आपण मतदान दिलं की लगेच येईल का निवडून? अहो, एका मतावनं पडतंय की, एका मतावनं पडतंय का नाही? आम्हाला काय देणार तुम्ही त्या? आम्ही लगेच काय मतदान. सरकारकडनं जी आहे ती मागून घ्यायचं. काय देते सरकार आम्हाला? काहीच देत नाही. का देत नाही? काय देते बघा. आहे का? हा. काय नाव? बैरा मावटी. होय. कसं काय निवडणुकीचं वातावरण? काय सरकार हे कांद्या भावना 20 रुपये किलो कांदा जातोय. काय सरकार हे होय. ह्यांनी सध्या भाजप सरकार येईल. बर बर. भाऊ बी आता अडचणी बी सांगताय आणि भाजपा बी येईल म्हणताय. कांदा भाव द्या पण त्यांनी. अडचणी बी सांगताय तुम्ही, भाव पण नाही म्हणतात, परत बीजेपी येईल म्हणतात. काय करता कोणी पण हिथं कोण निवडून येईल? येईल ना मग निंबाळकर. बर, येतील ना? हा. गेल्या 5 वर्षाला त्यालाच दिलं की निवडून. मग कुठं आमच्याकडे आलाच नाही तेव्हा. होय. मग आता कसं काय नेमकं? आता काय आता या मतदाराच्या ह्याच्यावर अवलंबून. तुमचं मत कोणाला?
आमचं मत आता उघड सांगितलं काय करायचं. बरं असू दे, हा. हो नमस्कार, काय नाव? भाऊ शिंदे. बर, बोला की. काय निवडणुका लागल्या तर आता काय कसं काय वातावरण आहे? तुतारी होय, वाजल का? वाज किती? जोरात 101% वाजून जोरात. होय, किती किती मतांनी वाजल? आता हे मताचा काय अंदाज सांगू शकत नाही, पण वाढणार हे नक्की. काय इथले खासदार कोण होते? राज निंबाळकर. हा, निंबाळकर काय मग त्यांनी काय काम? काय नाही कुठलंच नाही काय. तर इथं काही मंडळी इथं नागनाथ सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका देवळाली इथं वाचत बसले पेपर. बाबा काय पेपर मध्ये आलंय काय? काय मी बघितलंच नाही पेपर, मी इकडे निघालो होतो. बरं बरं, काय नाव आपलं? अनंतराव गुंड. बर, काय दररोज पेपर वाचता काय? वाचतो इथेच येतो, पण आज लावलेले. काय कसं काय वातावरण वाटतं पेपर मध्ये वाचता हे करताय? वातावरण आता चाललंच आहे वरच गेला. हा हा, हो, कोण येईल? भाजपच येणार आहे सरकार. बर सरकार भाजपच येणार. बर बर बर. मग आता इथं स्थानिक लेवलला तर आता मोहिते पाटील म्हणजे म्हणते ते हो बा चांगला उमेदवार आहे, निवडून येईल. कसं काय काय इथं? सांगता येतं आता जगाच्या पुढे सगळ्याच्या. तुम्हाला काय वाटतं इथं कोणी यावं? लिंबाळकर येईल. होय, बर. बाबा नमस्कार, काय नाव? निवृत्ती पडवळे. बर, कसं आहे निवडणुकीचं वातावरण? भाजपच येणार. होय, का हो? मोदीच विकास काम बर बर बर. हा, आता काय तिथं काय लोक म्हणत होते महागाई वाढली, कांद्याला भाव नाही, गॅस सिलेंडर ही झालाय वाढलाय, हा त्याचे महागाई शेतकऱ्यांना भाव नाही म्हणत होते. कसं आहे निसर्गाचाच परिणाम आहे की. बरं आता खाजगीकरण केलंय म्हणते ते, नोकरी नाही म्हणते ते, कसं काय? असं कुठं आहे? हा, मराठ्यांना आरक्षण नाही दिलं म्हणते ते. आरक्षणाचा मुद्दा आहेच की त्यांचा. काय बर आरक्षण दिलंय ना. बर दिलेलं बर. मग इथं बरं इथं आता कोण धैर्यशील मोहिते पाटील का निंबाळकर? त्यातलं काय सांगू शकणार नाही. नाही. हो नमस्कार बाबा, काय नाव? भारत सुरेश कुठलं देवळालीत का? खुद्द गावात. बर, कसं काय वातावरण आहे? वातावरण काय नाही, ही येणार मोहिते पाटलाच मतदान. होय, आता ते म्हणतात ते निंबाळकर. म्हणतात ज्याच्या परिणाम आमच्या परिणाम मतदान मोहितेला काय. बर मोदी विरुद्ध मतदान. बर बर, का हो? नाही मोदी नाही, हिटलर शाही जास्त. हिटलर शाहीला आम्ही युद्ध घालत नाही. मग उद्या काय व्हायचं, उद्या काय व्हायचं होणे आमचं. पण हिटलर शाहीला मतदान करायचं. मीच येणार म्हणजे काय तर माझी गॅरंटी म्हणजे तुझी गॅरंटी, आमची उद्याची गॅरंटी नाही. आणि तुमची 5 वर्षाची गॅरंटी. कुठलं हुकुमशाही काही नाही चालत आम्हाला. आमचं मतदान मोहिते पाटील. मग आता गॅरंटी म्हणलं चालू आले की राहते. गॅरंटीवाल्याला मतदान द्यायचं नाही. ही पक गॅरंटीला मतदानच द्यायचं. आपलीच गॅरंटी नाही द्यायचं. 2 तासात बाजू आमच्या संग बोलतो, 2 तासांनी मैत्रीला जातो म्हणलं. त्यांची गॅरंटी नाही. आता आमची गॅरंटी कशी? 5 वर्षाची गॅरंटी. 5 वर्षाची गॅरंटी. ही कुठली गॅरंटी? 2 मिनिटाची गॅरंटी नाही, 5 वर्षाची गॅरंटी. कशाची 5 वर्षाची गॅरंटी? आम्हाला ती गॅरंटी पाहिजे. हो नमस्कार, काय नाव काका? भीमराव प्रल्हाद गुंड. होय, कसं वाटतं वातावरण? बरं की वातावरण चांगलं. होय, का पेपर तर दररोज आपण वाचता इथं वाचनालय चांगलं राहावं हे केलेलं वाचायला. काय 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 म्हणते पेपर मधलं पण वातावरण? चांगले, मोदीचं काम चांगले. बर बर 10 रुपये किलो कांदा आहे, 25 रुपये किलो ज्वारी, बर 1800 रुपये शेकडा कडबा. बर. सगळं चांगलं, मोदींनी सगळं चांगलं केलंय. अनुदान दिलंय पुन्हा भरपूर शेतकऱ्यांना. चांगलं नेमकं कसं तुम्ही काय? ही काही अनुदान दिलंय शेतकऱ्यांनी. मग ह्यात तर निंदी केली ना मोदींनी. सगळे लोक 6,000 शेतकरी सगळी बुरळ पडली. लोक म्हणतात की काँग्रेसनी काहीच केलं नाही. मग आता आज नाथसागर केलेलं पहिलंच काँग्रेसच्याच काळात झालेले. उजनी धरण काँग्रेसच्याच काळात झालेले. आज ही जी बाग झाला सोलापूर तालुक्यातला ही विकसित भाग विकसित हा करमाळा त्यांच्याच. मोदींचं काय आहे सांगा बरं, एवढ्या भागात काय केलेलं आहे मोदींनी काम? कुठलं करते? काहीच केलं नाही. हाय ह्यातच नुसतं पहिली बाराखडी कशी गिरवत्यात पोरं पहिले हातात पेन्सिल देऊन, तशी मोदींनी नुसती पेन्सिल गिरवली ह्याच्यावर. काहीच केलं नाही. हाय त्यांचंच आहे, काँग्रेसच आहे सगळं हे पहिलं.
आता हा रस्ता म्हणजे काँग्रेसचाच आहे, पण थोडी दुरुस्तीचं काम ह्यांनी चालू केलंय आता. मग काय ते त्यांचं काम नाही ना. मग आता कसं काय नेमकं आता होणार. कुणाच सरकार यावं 100% नाही, 201%. धवलसिंह मोहिते पाटील बसणार इथे वार्डात. धैर्यशील मोहिते पाटील, काळ्या दगडावरची रेग आहे. आणि केंद्रात कुणाच सरकार पाहिजे? आता केंद्रात किती काय जरी कोणी उड्या मारल्या तर मोदीच पंतप्रधान होणार आहेत. अजून त्यांचं 5 वर्ष भरायच्यात अजून. गॅरंटी आहे त्यांची. हा 5 वर्षाची एवढं पुन्हा नाही. पुन्हा नाही. ती कृष्णाचं कसं झालं की आता काय मला आठवत नाही, त्यांचा 101 गुन्हा झाला तेव्हा कृष्णाने त्यांचा शिरछेद केला. तसं मोदींचं पुन्हा 5 वर्ष अजून राहिल्यात त्यांचं भरायचं. पुन्हा ती त्यांचं ती होणार आहे पुन्हा असंच. पीडित आहे ती गड्या इथं. नाही, नाही. अहो केलंच आहे देशात असलं, केलंच आहे असलं वाटलं एवढं केलंच काय. अहो गेल्या वर्षी अक्षरशः इथनं कांदा नेऊन परांड्याला 700 रुपयांनी कांदा इथला 3,500 रुपयाची भाडं झालं. काय परवडतंय तुम्हाला सांगू बरं. सरकारने नुसतं ह्या सरकारने परवानगी जरी दिली ना कांदा पाठवायला तरी 40 रुपये शेतकऱ्याचा कांदा विकतो. या डोळ्यातनं तारत विचारा तुम्ही गावात अजून 2 एकर कांदा गेल्या वर्षी पाळी घालून टाकली. काय करायचं. तुम्ही नुसती परवानगी द्यावं. कांदा विक्रीला कांदा परवानगी मग शेतकऱ्याचं चांगलं होतं. शेतकरी खुसराच येतो. नुसतं नोकरदाराचं नुसतं व्यापाऱ्याचं बघून जमतं का सांगा बरं. तुम्ही 200 रुपयाचं 250 रुपयात पोट भरतात का लोकांचे. त्यातनं शिक्षण करायचं, लाईट बिल भरायचं, आमचं करायचं होत नाही. लय म्हणजे लय ही झालेलं आहे. तुम्हाला सांगतो लय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. जे मोठा वर्ग होता ना त्यांना मोदी पाहिजे आणि ह्या गरिबांचं काय वाटूच आहे सगळं. काय सुद्धा नाही. अहो 6,000 वर्षाचे दिले म्हणजे त्यात काय होतंय मला तुम्ही सांग. 6,000 तुम्ही देऊच नका. तुम्ही फक्त सबसिडी द्या आणि मालाला परवानगी द्या शेतकऱ्यांना. म्हणजे मालाला भाव द्या. हा वर माल पाठवा तुम्ही जिकडे जातोय तिकडे. मुक्तायात धोरण तुम्ही स्वीकारलेलं आहे. मग तुम्ही मुक्तायात तर परवानगी का द्या ना कांद्याला. तुम्ही फक्त खाणाराचाच विचार करताय आणि विकणाराचं काय त्याचं मात्रच आहे. बघा ना 1,000 रुपयाने कांदा म्हणल्यावर इकरी खर्च किती येतोय. 12,000 रुपये लागवडीला घेतात, 12,000 रुपये कटाईला घेतात आणि बाकीचा खर्च मेहनत तरी वेगळीच गेली. शेतकऱ्याची पाणी देणे अमकं देणं काही सुद्धा नाही शेतकऱ्याला राहतात. शेतकऱ्याचा थोडा विचार जर केला तर मोदीला काहीच अडथळा नव्हता मतदान करायचं. म्हणजे असं आहे. आज आपल्याला ह्या बाबांचं जरी जरा थोडं हास्यास्पद म्हणजे काही गोष्टी सुरुवातीला वाटल्या परंतु एक तळमळ आहे. ते त्यांच्या मनातली एक आग आहे. बोलताना सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळत होतं त्या ठिकाणी. नमस्कार बाबा. आपलं नाव काय? शेख. बरं कुठले इथलं काय कसं वातावरण? येईल आघाडीची जागा लागतील चांगले. इथं धैर्यशील मोहिते पाटील. पण आता इथं केंद्रामध्ये कुठलं सरकार पाहिजे काय कसं? केंद्रामध्ये काही सांगता येणार नाही. काटेकी टक्कर होईल. लागतील आघाडीची जागा. इतर पक्ष दुसरीकडे सांगता येत नाही. बरं तुम्हाला काय वाटतं कुठलं यावं सरकार? आता कसं महागाईमुळं थोडस मोदीचं सरकार हे होते ना. वर आहेत ते चांगले पण इकडे खाली काही लक्ष नाही ना. त्यामुळे जर चेंज असलं थोडस फरक पडतंय. सारखं सारखं कंटिन्यू म्हणजे 10 वर्ष दिले नंतर काय थोडस मग त्यांना पण हे होतं ना. ते आहे चांगले वर पण इथं खाली इथं टेलरकीचं दुकान आहे देवळा दिलं. हो नमस्कार काका. काय नाव? दिनकर चव्हाण. देवळालीच का? देवळाले. काय कसं काय वातावरण आहे? वातावरण काय ती लक्ष बाबतीत नाही काय. नो कमेंट. काय नाव? सुभाष आवटे. काय कसं काय वातावरण आहे निवडणुकीत? वातावरण काय प्रत्येक वेळेस येतात आश्वासन देतात हे करू ते करू. हे रोडचं 4 पदरीचं 6 पदरी करू म्हणतात 8 पदरी करू म्हणतात. कोण काय करत नाही. सगळं काय कळा नाही मतदारांना कोणाला द्यावं का काय. हे इकडे पण आता इथं निवडणुका लागल्या त्या खासदारकीच्या. निंबाळकर आहे ते, मोहिते पाटील आहे ते, वंचित करणं बारसकर आहे ते. कोण येईल? नाही तसं काय मतदारांनी अजून निर्णय घेतलेला नाही. कारण इकडून तिकडे मोठेच पुढारी उड्या मारतात. त्यामुळे इथल्या लोकांना प्रश्न असा पडलाय की सगळं येड्याचा बाजार झाल्यासारखं वाटतंय. कोण निवडून कोण येईल? नाही ते बघू. काय वाटतं वातावरण कसं आहे? वातावरण तर सध्या आहे भाजप असं. बर कमळ असं आहे असं वाटतंय. येईल का निवडून? हा येईल ना. निंबाळकर. हो बर येईल येतील म्हणा. येतील म्हणायचं.
ओके. तर मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील देवळाली येथील मतदारांच्या तरुण युवक परत त्याचप्रमाणे येथील जे वाचनालयामध्ये जे वयोवृद्ध माणसं होती, जे पेपर वाचत होती, दररोजच्या घडामोडी पाहत होते, अशा लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. मग काही प्रमाणात तुतारीकडे वातावरण झुकलेलं दिसून येतं, तर काही प्रमाणात बीजेपीच्या अनुषंगाने कमळाकडे सुद्धा वातावरण झुकलेलं दिसून येतं. परंतु काही इथं जे काही लोक आहेत ते बीजेपीच्या काही धोरणांमुळे पीडित झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मोदी सरकार तर चांगलं वाटतं, म्हणजे केंद्रामध्ये बीजेपी सरकार चांगलं वाटतं, पण स्थानिक लेवलला कुठेतरी त्यांची निराशा होताना दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं वारं कशा प्रकारे फिरणार किंवा कोण निवडून येणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन आकाश वाघमारे सह सिद्धार्थ वाघमारे, देवळाली, करमाळा.